मस्ता पम पम पम। ये देश है वीर जवानों का, ये बेलों का मस्तानों का, इस देश का यारों, इस देश का यारों का कहना, ये देश है दुनिया का कहना। गुड मॉर्निंग गाईज, मी सुवर्णा जले। तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे 15 ऑगस्ट। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली। तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आम्ही जाणार आहोत माझ्या शाळेत, जिथे मी 1ली ते 7वी पर्यंत शिकलो। तर स्वरूपा जायचं ना आपण? चला आता निघूया, चला। स्वरूपाने पहा किती मस्त लुक केलाय 15 ऑगस्ट साठी। आज स्वातंत्र्य दिन, त्यासाठी आम्ही चालत आमच्या शाळेत, खांद्यावर माझ्या माहेरी। तर चला स्वरूपा, निघायचं ना? चला। हम लॉक करून घेऊ दे। तर आम्ही जायला निघालेलो आहोत माझ्या शाळेत, जिथे मी 1ली ते 7वी पर्यंत शिकलो। तर आम्ही शाळेत चाललो स्वातंत्र्य दिन साजरा करायला, आणि ऑलरेडी मला उशीर झालेला आहे। तर आता आपण लगेच निघूया। चल स्वरूपा, लवकर। हां चल। नेहमीप्रमाणे आम्ही झालो लेट। घे ना, घे ना। राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक ये देश है वीर जवानों का, ये बेलों का मस्तानों का, इस देश का यारों, इस देश का यारों का कहना, ये देश है दुनिया का कहना। शाळेतील मुला मुलींनी अतिशय सुंदर असा नृत्य आपल्यासमोर सादर केलेलं आहे। हे आपण सगळे पाहतच आहोत, आणि देश संदेश देणारे असे गीत आपल्यासमोर त्यांनी सादर केलेले आहे। सर्व गाणे आपल्या मनाला भिडणार आहेत। त्यातून आपल्या देशाविषयी प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त होत आहेत। शाळेच्या इमारतीचे नवीन बांधकाम झालेले होते। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतीवीरांना आणि माझ्या देशभक्तांना माझे विनम्र अभिवादन। वतन तेरे लिए दिल दिया है, जहाँ भी
वतन ते। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या दिवशी शाळेला भेट दिल्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता। सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या। आम्हीही असेच विद्यार्थी होतो आणि रांगेत आम्ही उभे राहायचो। शाळा म्हटली तर आमच्या बाई मालती ठाकूर यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। बाईंनी आम्हाला खूप प्रेम दिले, खूप माया लावली आणि मार्गदर्शनही केले, म्हणून शाळेचे आणि आमच्या बाई मालती ठाकूर यांचे अगदी मनापासून आभार। आम्ही आमच्या बाईंची आत्ताच गुरुपौर्णिमेला भेट घेतली। बाईंना भेटून खूप बरे वाटले। बाईंशी आम्ही खूप साऱ्या मनसोक्त गप्पा गोष्टी केल्या आणि जुन्या आठवणी आम्ही पुन्हा काढत होतो आणि आम्हाला खूप आनंद वाटत होता। देशाचा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या थाटामाटात संपूर्ण देशात साजरा केला जात आहे। तसाच आमच्या शाळेतही मोठ्या थाटामाटात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे, हे आपण सगळी पाहतच आहे। त्यामुळे जुनी शाळा माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहत होती। जुन्या आठवणी खूप मनाला आनंद देत होत्या। शाळेत मित्रमैत्रिणींबरोबर केलेली मजा मस्ती सगळं काही माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं, म्हणून असे म्हणावेसे वाटते, धन्य ती मराठी शाळा जिथे आम्ही शिकलो आणि आम्ही ज्ञान प्राप्त केले। ती आमची शाळा। सगळ्या गोष्टी मनाला खूपच आनंद देत होत्या। आजच्या धावपळीच्या काळात आम्ही खरोखरच या सगळ्या गोष्टी मिस करत आहोत। मराठी शाळा म्हटली की आमचे बालपण आमच्या डोळ्यासमोर उभे राहते। आम्ही या विद्यार्थ्यांप्रमाणेच तेव्हा विद्यार्थी होतो। खरोखर आजच्या धावपळीच्या काळात आम्ही सगळं हे हरवलेलं आहे। खरोखर शाळेची ही भेट मला माझ्यासाठी मोलाची ठरलेली आहे। माझे बालमित्रांनो, मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त काय शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या। ही माझी नम्र विनंती। आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता। इंग्रज लोक भारतीयांची खूप हाल करायचे। त्यांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपल्या भारतीय लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला। अनेक शूरांनी जीवाची पर्वा केली नाही। सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले। भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। तेव्हापासून आपण 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो। जय 15 ऑगस्ट निमित्त मी तुम्हाला 4 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे। सुंदर सुंदर भारत देश, सगळ्यात वेगळा माझा देश, जगाच्या गर्व करेल असा महान माझा भारत देश। आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता। इंग्रजांनी खूप हाल करायचे। त्यांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी लढा दिला। अनेक शूरांनी जीवाची पर्वा केली नाही। स्वतःच्या प्रयत्नाला यश आले। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। त्यापासून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो। जय हिंद, भारत माता की जय। ना पूछो जमाने को कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो ही कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। माननीय मुख्य
अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, सबको स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं। आज हम सब भारत के 78वें स्वतंत्रता दिवस का जश्न मनाने के लिए इधर एकत्र हुए हैं। हमें 15 अगस्त 1947 में अंग्रेजों से गुलामी से आज़ादी मिली है। दोस्तों, आज सबसे पहले उन स्वतंत्रता सेनानियों को नमन करना चाहिए जिन्होंने इस देश को आज़ाद करने के सब कुछ दांव पर लगा दिया है। यह दिन हमें महात्मा गांधी, भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद, सरदार वल्लभ भाई, रानी लक्ष्मीबाई, लाला लाजपत राय, खुदीराम बोस, मंगल पांडे समेत सैकड़ों जिन्होंने इस देश को आज़ाद करने के सब कुछ दांव पर लगा दिया है। यह दिन हमें महात्मा गांधी, भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद, सरदार वल्लभ भाई, रानी लक्ष्मीबाई, लाला लाजपत राय, खुदीराम बोस, मंगल पांडे समेत सैकड़ों महान स्वतंत्रता सेनानियों के त्याग, तपस्या और बलिदान की याद दिलाता है। स्वतंत्रता दिन हमें याद दिलाता है कि अपने देश को और उसके मूल्यों को सम्मान देना चाहिए। आजादी के आज भी हमारे देश में आतंकवाद, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरीबी, असमानता जैसी समस्या है। तो आइए आज स्वतंत्रता दिन के अवसर पर हम प्रतिज्ञा करते हैं कि ये सभी समस्याओं को सुलझाने का पूरा प्रयास करेंगे और अपने भारत देश को विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनाएंगे। प्यारा प्यारा देश मेरा, प्यारा प्यारा देश मेरा, सबसे न्यारा देश मेरा। दुनिया जिस पर गर्व करे, दुनिया जिस पर गर्व करे, ओ जगमग सितारा देश मेरा, ओ जगमग सितारा देश मेरा। जय हिंद। शोभा आणत नाही। विद्यार्थी कलाकारांच्या जातीला सर्वांनीच एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आणि यानंतर पनवेल महानगरपालिका पालिकेचे स्थायी समितीचे सभापती माननीय श्री आज ज्यांच्या हस्ते झेंडावंदन झालेलं आहे, ते आपले ज्येष्ठ नागरिक माननीय श्री चंद्रकांत शालीन म्हात्रे हे आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील। आज 78व्या स्वतंत्र दिनानिमित्त आपण सगळे इथे हजर आहात, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो। भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक नेत्यांनी आपला प्राण आता आपल्या समोर माननीय श्री हरिभाऊ म्हात्रे आपले मनोगत व्यक्त करतील। सर्व नमस्कार। जमलेले ग्रामस्थ, पाहुणे मंडळी आणि शिक्षक वृंद आणि माझे बालमित्रांनो, विद्यार्थी देशात असताना आपल्याला प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट साजरा आपण करतो। आता 78 वर्षे झाली आणि 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। हे करत असताना मित्रांनो, आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे, देशभक्तीशिवाय दुसरं काही नाही। तर देश आहे तर मी आहे आणि देश नसला तर मी नाही। म्हणून देशाप्रती माझं मनोगत कसं असायला पाहिजे, माझं राहणीमान कसं असायला पाहिजे, माझं वागणं कसं असायला पाहिजे। ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं बलिदान दिलं, आपल्या घरादाराची राख रांगोळी केली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्या स्वातंत्र्य जपणं हे माझ्या हातात आहे। म्हणून प्रत्येकाने असा संकल्प करायला पाहिजे का मी जेवढं होईल तेवढं मी देशासाठी प्रयत्न करीन। माझा असेल, माझ्या गावाचा असेल, माझ्या वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सगळीकडे माझा देश दिसायला पाहिजे। कारण देशाचं नाव उज्ज्वल होईल, देश कसा उंचावर जाईल, देशाचा झेंडा सतत कसा फडकत राहील हे माझ्या हृदयात असायला पाहिजे। आणि म्हणून बालमित्रांनो आणि माझ्या ग्रामस्थांनो, मला एवढंच सांगणं आहे का आपण संकल्प करायचा आहे की मी देशासाठी माझं काही असेल फुकट घालवण्यापेक्षा देशासाठी मी काय करायचा प्रयत्न केला। काय करू शकतो आपण? स्वच्छता करू शकतो, अनेक प्रकारे देश आपल्याला देतो, सगळं काही देतो। आजपर्यंत सगळं काही देशाने आपल्याला दिलेलं आहे, त्याची कृतज्ञता व्यक्त करायची। काय काय दिलेलं आपल्याला सगळं दिलेलं आहे।
त्याची कृतज्ञता व्यक्त करायची आणि या झेंड्याप्रती नमन होताना माझं नतमस्तक होत असताना असा विचार करायला पाहिजे की देशाप्रती अभिमान वाटावा. असे महान नेते आपल्याला लाभलेले आहेत, क्रांतिकारक आपल्याला लाभलेले आहेत आणि आता सुद्धा आहेत ते आपल्या सतत मार्गदर्शन करत असतात का देशाची प्रतिमा उंचावेल कशी. हा मनामध्ये ध्यास ठेवून प्रत्येकाने संकल्प करायला पाहिजे. धन्यवाद. यानंतर मी आपले पनवेल महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती माननीय श्री मनोहरजी म्हात्रे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी, आपले सावित्रीबाई फुले, सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आज 15 ऑगस्ट आणि आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी धाकटाघाटा गावातील ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले ते श्रीयुत हिला मॅडम, शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थित ध्वजारोहण झालेलं आहे. आणि श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांकाचे विद्यार्थी जे 1ली ते 7वीपर्यंत, जे पहिला, दुसरा आणि तृतीय ज्यांना चांगले गुण प्राप्त झालेत, अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मी संपूर्ण शाळेला आणि उपस्थित मान्यवरांना सांगतो की त्यांच्यासाठी 2 आपण शुभेच्छा देऊयात आणि टाळ्या वाजवूयात. तर त्यांनी चांगला गुण प्राप्त केलेले आहे आणि असेच गुण प्राप्त झाले तर आपण देखील भारत देशाचं आणि जसं चंद्रावर आपण गेलेलो आहोत इस्रो मार्फत. आपली इस्रो ही वैज्ञानिक संस्था आहे आणि या संस्थेमार्फत आपले सायंटिस्ट, आपले वैज्ञानिक जे आपला यान, चंद्रयान त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, त्याच धर्तीवरती आपण सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की चांगले शिक्षण घेऊन चांगले गुण प्राप्त करा आणि आपल्या भारत देशाचं नाव रोशन करायचे आहे. मी या ठिकाणी जास्त नाही बोलता ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाचे नेत्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, मला आमंत्रित केल्याबद्दल मुख्याध्यापिका सुमन हिलम आणि शिक्षक वृंदांचा मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद म्हात्रे साहेब. शाळा म्हटली की शाळामध्ये शालेय वस्तूंसोबत भौतिक सुविधांचीही गरज असते आणि ग्रामस्थ अशा भौतिक सुविधा पुरवून शाळेला हातभार लावत असतात. यापैकीच मनोहर म्हात्रे साहेब यांनी आपल्या शाळेला सोनी स्पीकर दिलेला आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करूया. यानंतर शाळेसाठी आणखीन एक स्पीकर, घड्याळ आणि डायस आपल्याला स्वर्गीय विश्वास म्हात्रे यांनी दिलेला आहे. त्यांची आपण आभार मानूया टाळ्या वाजवून. आज स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य म्हटलं की मुलांना खाऊ वाटण्यात येतो आणि अशा खाऊ वाटपासाठी सुद्धा काही जण हातभार लावत असतात. त्यापैकी मनोहर म्हात्रे याबरोबरच आजच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित आपल्या स्थायी समितीचे सभापती मनोहर म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांचेही आभार मानूया. आणि आज ज्यांनी झेंडावंदन केले आहे ते आपले ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत शालीम म्हात्रे यांनाही यांचेही आम्ही धन्यवाद मानतो. यासोबत भास्कर भगत, महेश भगत, रवींद्र डोंगरे, अशोक म्हात्रे, नरेश म्हात्रे, हरिभाऊ म्हात्रे, गणपत म्हात्रे, वसंत म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, जालिंदर म्हात्रे, गणेश भगत, दत्तात्रय पाटील इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, आमच्या शाळेचे शिक्षक, शिक्षिका, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांचे मी आभार मानते आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका हिला मॅडम यांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.
फोटो छान येतो. एक फक्त या मॅडमने इकडे घ्या आणि 4 आयडी रांगेत दिसतात ते 4 आयडी रांगेत दिसतील. तुम्ही इकडे घ्या, तुम्ही इकडे चल 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 आता. टीचरांकडे घे चल तिकडं. तिथं वाटायला ना. चल पुढं जेव्हा वहिनी पण आहे सगळे आपलीच आहेत. चल दे तिकडं त्यांच्याकडे दे ना. स्वरूपा कशी वाटली आमची शाळा? मी इथं 1ली ते 7वीपर्यंत शिकलो. आम्ही खूप मजा करायचो. शाळेबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. आणि हाय हाय शाळेत आमचे खूपच चांगले दिवस गेले. म्हणजे ही माझी भाची सारिका स्कूलमध्ये टीचर आहे. हिने बनवलं आहे. खूपच सुंदर आहे. मस्त बनवला आहे. वेलकम. ही आमची मराठी शाळा. इथे मी 1ली ते 7वीपर्यंत शिकली. पहिले आमच्या वेळेला जुनी शाळा होत्या, आता नवीन बांधले. पाहूया आता. शाळेचा हॉल आहे. जायचं आपण वरती. मला जुन्या शाळेचा फोटो अजून काढता येता. मी आणणार होतं काढून, मला नको. म्हणजे पूर्ण लक्षात आहे जुनी शाळा कशी होती ती. या साईडला जिना होता. ते हॉलच्या जागेवर वर्ग होते. आणि हॉल आमचा वरती होता. स्टाफ रूम आहे का? आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी पण लक्षात नाही. पण 25 वर्ष त्यावेळी ते आपली पहिली शाळा होती. पण भेटली शाळा होती. नाही बैठी इथं आमचा वर्ग होता आणि इथं हॉल होता. खाली ऑफिस होता. आणि मला म्हणजे मी ड्रॉइंग पण काढू शकते. कारण पहिले वर्ग कुठं वरती. आमचा वर्ग इथंच कुठंतरी होता. लास्टला होता ना. पहिले जुने शाळेत ग इथं वर्ग होता आमचा. इथं हॉल होता. पहिले ऑफिस खाली होता. इथं वर्ग, आता लॉक आहे तिथं. इथं वर्ग होता आमचा. हां, एक मजलीच होती ना पहिले. आणि इथं आमचा हॉल होता. हॉल आता हॉल खाली आहे ना. आम्ही खाली बसायचो. आता बेंचेस आहेत. चल वरती बघू. वरती वर्ग.
तर काय वरती वर्ग उघडे आहेत का? वरतून लावलेले आहेत. मग राहू दे, नको नाही. वरती अजून फ्लोर आहेत का? टोटल 4 ग्राउंड धरून. फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, फोर्थ फ्लोर. ग्राउंड 5 आहे. 5 आहेत का? ग्राउंड धरून 5. हा, वरती अजून वर्ग आहेत, 4 फ्लोर. आता शाळा खूपच मोठी झाली. आम्ही शाळेत खूप मजा करायचो, खूप मस्ती करायचो आणि अभ्यास पण करायचो. शाळेत येऊन मला खूपच बरं वाटतंय. परत एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय. आणि हा आमचा गणपतीचा मंदिर. आमचं पूर्ण बालपण इथेच जायचं. पिंपलावरती आम्ही खेळायचो मस्त. चला तर माझ्या गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊन जाऊया आपण. चला निघूया काय. स्वरूपा, मस्त वाटलं ना आमच्या शाळेत जाऊन? हो. तर आम्ही आत्ताच शाळेतून ध्वजारोहण करून आलेलो आहोत. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा दिवस खूपच सुंदर गेला. आज 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही शाळेला भेट दिली म्हणून मला खूपच बरं वाटलं. कोण भेटलं नाही म्हणजे, पण सगळी नवीनच होती. आज 15 ऑगस्टच्या दिवशी शाळेला भेट देऊन खरंच खूपच बरं वाटलं. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय गाईज, बाय बाय बाय.